अभी हम हमारा सेकंड सेशन स्टार्ट करते हैं। सब लोग बर्थडे पार्टी, वेडिंग, शादी के लिए वगैरह गए हैं। हम क्या लेके जाते हैं नॉर्मली? गिफ्ट लेके जाते हैं, राइट? तो 1 मिनट है आपके पास। आपके बाजू में जो बैठे हैं उनके साथ आपको डिस्कस करना है कि आप गिफ्ट को कैसे रैप करते हो, हाँ, प्रेजेंट को कैसे पैक करते हो। 1 मिनट दोनों एक दूसरे को बताएंगे कि वो गिफ्ट कैसे पैक करते हैं, ठीक है? आपने बाजू वाले आदमी के साथ आप बोल दीजिए। अभी हम इधर एक डेमोन्स्ट्रेशन करेंगे, ठीक है? कावेरी आपको आपके सामने एक प्रेजेंट को पैक कर रही है और आप हमें एक एक स्टेप बताते जाएंगे, ठीक है? क्या किया पहले? गिफ्ट का जो पेपर था वो नीचे रख दिया टेबल पे। उसका जो वाइट वाला है साइड ऊपर किया और जो प्रिंटेड है वो नीचे किया, नीचे किया, उस ऊपर की ऊपर। अच्छा कावेरी आगे जाइए आप प्लीज। क्या किया कोई बता सकता है? हाथ ऊपर कीजिए एक एक। मैडम, गिफ्ट पेपर के एक बाजू को अंदर की ओर मोड़ दिया, फोल्ड किया, हाँ, अंदर में मोड़ा और ऊपर वाले, हाँ हाँ लंबा, हाँ वो अंदर में मोड़ा, हाँ ठीक है। कावेरी आगे जाइए। सेलो टेप लगा दिया, दूसरी बाजू मोड़ दी, इससे सुनाई दे रहा है? तो यू से नॉइज दिस नॉट डू नॉट एबल टू यू। अच्छा ओके ओके पास इट अराउंड, ठीक है। ओके, अभी देखिए क्या कर रही है कावेरी। कावेरी वेट, क्या किया अभी? पहले आड़ा था, अभी सीधा कर दिया। क्या किया? हाथ ऊपर कीजिए। चारों बाजू को फोल्ड किया उन्होंने, चारों बाजू से फोल्ड किया और टेप लगाया, टेप लगा दिया। और जो अभी बाकी जो बाजू है वहीं पे भी वैसे ही करेंगे। तो आपने अभी जो डिस्कशन किया आपके पार्टनर के साथ और जो अभी हमने यहाँ पे दिखाया उसमें कोई फ़र्क था कि सेम था? बिल्कुल सेम था, इतने ही स्टेप्स में आपने बताया था। ओके, वेरी गुड। तो दैट्स एक्सीलेंट, क्योंकि अभी आज हम बात करने वाले हैं टास्क एनालिसिस के बारे में। और टास्क एनालिसिस के लिए हमें बहुत डिटेल में, बहुत डेप्थ में जाके बच्चों के लिए एक एक स्टेप को अलग अलग करना है। क्यों करना ज़रूरी है? ये क्यों ज़रूरी है? आसान होता है बच्चों को सिखाने के लिए। क्यों आसान होता है? अगर बच्चों को सिखाएंगे तो बच्चे जल्दी कैचअप करते हैं। वेरी गुड, स्टेप बाय स्टेप करते हैं तो बच्चे आसानी से सीख जाते हैं। नॉर्मली बच्चे ऐसे ही देख के सीखते हैं, पर हमारे बच्चों के लिए हमें स्टेप बाय स्टेप उसे ब्रेकअप करके सिखाना बहुत ज़रूरी है। और क्यों करना चाहिए? क्या रीज़न है टास्क एनालिसिस करने का? मैडम बता रही है, बताओ, आप ही बताओ।
सोप्याकडून अवघडाकडे मुलाला शिकवायच्या पद्धतीमध्ये हे वापरलं बरं जातं. हम सिंपल टू कॉम्प्लेक्स जाते हैं, इजी से डिफ़िकल्ट तक जाते हैं, तो इसीलिए बच्चे को आसानी होती है. एक स्टेप आएगा उसके बाद दूसरा स्टेप सीखेगा. और तिथून पुढे आपल्याला जाता करेक्ट शिकवता मॅडम येतं. जरा माइक घेऊन बोला. उसे सिखाते समय उसको कितना आता है उसकी हमें बेस लाइन मिलती है, फिर हम उसके आगे सिखा सकते हैं. वेरी गुड, वेरी करेक्ट. हमें बच्चे का एक बेसलाइन समझ में आता है. और वेरी गुड मैडम, यस. कहाँ दिक्कत आती है वो कैसे समझेगा? अगर हम स्टेप बाय स्टेप नहीं करते हैं तो हमें पता लगेगा ही नहीं कि कहाँ पे अड़चन आ रही है, कहाँ पे दिक्कत आ रही है. तो अगर हमें वो पता चलता है तो हम उस पर कुछ काम कर सकते हैं, कुछ टीचिंग स्ट्रैटेजी बदल सकते हैं या कोई मॉडिफिकेशन कर सकते हैं जिसके तरीके से वो बच्चा सीख सके. राइट. और नीलेश कैन यू गो टू द नेक्स्ट स्लाइड. या और क्या फ़ायदे हैं बताइए मुझे. एब्सोल्युटली बच्चों का आत्मविश्वास बढ़ जाता है. ये बहुत 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 ज़रूरी है क्योंकि हमारे बच्चों को इवन रोज़ के जो कार्य है उनमें डिफ़िकल्टी आती है और फिर ऐसा लगता है कि मुझे कुछ आता नहीं है, मुझे कुछ समझ में नहीं आ रहा है. तो ये जो छोटे छोटे उनके यश है वो बहुत इम्पॉर्टेंट है. इनके जो छोटे सक्सेसेस है वो बहुत ही महत्वपूर्ण है. तो उनको लगता है कि मुझे भी आ रहा है, मैं भी और सीखूँगा, मैं भी और ट्राई करता हूँ तो मुझे आएगा. और इधर लिखा है कि हम हर एक टास्क एनालिसिस में, हर एक कौशल में एक ऐसा कोई स्टेप होता है जो मैडम भी बात कर रही थी कि कहाँ दिक्कत आती है. एक ऐसा कोई क्रिटिकल स्टेप होता है. जैसे अगर आप पैंट उतारना बोलते हो, ओके, तो पैंट उतारने में आपको एक या दूसरे पैर पे बैलेंस करना ही है. आप अगर लेटे हुए भी करते हो या बैठे हुए भी करते हो तो हिप का तो थोड़ा थोड़ा मूवमेंट करना ही है. करेक्ट. अगर वो नहीं हो रहा है तो वो टास्क बच्चे के लिए बहुत ही कठिन हो जाएगा. वो बच्चा शायद उसमें कभी इंडिपेंडेंट नहीं हो जाएगा. तो ये समझना बहुत ज़रूरी है कि कौन सा वो क्रिटिकल स्टेप है. अगर आप सोचते हैं तो हर एक टास्क में ऐसा कोई क्रिटिकल स्टेप होगा. अगर आप बोल रहे हैं कि ग्लास उठाना है तो उसके लिए भी हमें क्या ज़रूरी है? ग्रिप ज़रूरी है. राइट. अगर वो नहीं है, आर्म स्ट्रेंथ नहीं है, हैंड स्ट्रेंथ नहीं है तो नहीं कर सकते. कोई भी आप मॉडिफिकेशंस करो, ये करो, फिर भी वो डिफ़िकल्ट हो जाता है. तो वो क्रिटिकल स्टेप समझना बहुत ज़रूरी है. और बच्चे की ज़रूरत समझ कर, बच्चा कौन से लेवल पे है अभी वो समझकर हमें मॉडिफिकेशन करना है. हमारा टास्क एनालिसिस तो वैसे हम स्टैंडर्ड एक टास्क एनालिसिस भी लिख सकते हैं, पर क्या वो सब बच्चों के लिए लागू होगा? लागू होगा सब बच्चों के लिए सेम हम करेंगे? नहीं करेंगे. करेक्ट. हर बच्चे के लिए हमको यस उसकी क्षमता के अनुसार उसको कौन से कौशल ऑलरेडी आ रहे हैं वो समझ के हमें टास्क एनालिसिस अपने बच्चे के लिए लिखना है. तो हमारे पास एक स्टैंडर्ड तो हो सकता है रेफरेंस के लिए, पर हर बच्चे के लिए थोड़ा थोड़ा मॉडिफिकेशन करके हमें लिखना है. ठीक है. आगे जाते हैं दिनेश. ओके. अभी थोड़ा डिस्कशन होगा जस्ट कि कैसे टास्क एनालिसिस लिखना है. ओके. अभी जो आपके आईपीज आए हैं उसमें से भी हम लोग ने देखे टास्क एनालिसिस. तो सबसे पहले और सबसे इम्पॉर्टेंट है कि बच्चे का आप लेवल समझें. राइट. बच्चे का लेवल समझने के बाद आप बहुत ही क्लियर स्पेसिफिक भाषा में आपको क्या करना है. हम स्मार्ट गोल्स के बारे में बात करते हैं ना. स्मार्ट का क्या मतलब है? स्पेसिफिक, मेजरेबल एंड टाइम बाउंड. रियलिस्टिक एंड टाइम बाउंड. राइट. वैसे ही टास्क एनालिसिस ऐसे शब्दों में लिखना है जो हम देख सके. ओके. हमें ऐसे नहीं लिखना है कि पेरेंट्स बच्चे को ऐसा करने के लिए बोलेंगे, पेरेंट्स बच्चे को ब्रश उठाने के लिए बोलेंगे, पालक बच्चे को निर्देश देंगे आप बाथरूम जाओ. ये हम ऑब्ज़र्व नहीं कर सकते. हम क्या ऑब्ज़र्व करते सकते हैं? हमारे बच्चे को ऑब्ज़र्व कर सकते हैं. बराबर. तो बच्चे के जो एक्शंस है, जो कृति है जो हम देख सकते हैं, उसका निरीक्षण कर सकते हैं,
उसका अवलोकन कर सकते हैं। इस भाषा में आपको टास्क एनालिसिस लिखना है बच्चे के एबिलिटी के हिसाब से, ठीक है। तो ये आपको याद रखना है कि बच्चे के हिसाब से ही हमें टास्क एनालिसिस लिखना है। फिर क्या पूर्व कौशल है या पूर्वापेक्षित कौशल है, जैसे हमने बोला कि ग्लास उठाने के लिए क्या ज़रूरी है, ग्रिप होना ज़रूरी है, राइट, आई हैंड कोऑर्डिनेशन ज़रूरी है। अगर वो नहीं है तो आप इसके लिए टास्क एनालिसिस, बहुत सुंदर टास्क एनालिसिस लिखा है, पर आप काम करने में आपको कुछ यश मिलेगा उसमें? नहीं मिलेगा। क्यों? उसको बच्चे की वो लेवल ही नहीं है, करेक्ट, बच्चे की लेवल ही नहीं है, तो आपको एक स्टेप पीछे जाना है और वहाँ से काम चालू करना है। तो वो बहुत इम्पॉर्टेंट है कि आप समझिए कि बच्चे को कौन से पूर्वापेक्षित कौशल आने चाहिए। अगर वो नहीं आ रहे, हमारे आईपी में आपने लिखा है कि वो गोल सिलेक्ट हुआ है, पर आपको 2 स्टेप पीछे जाके शायद काम करना पड़े, राइट। और जैसे हमने बोला कि हर बच्चे के लिए हमें मॉडिफिकेशन करना ज़रूरी है। हर बच्चे का सिचुएशन अलग होता है, हर बच्चे की स्थिति अलग होती है, तो उसके लिए मॉडिफिकेशन करना बहुत ज़रूरी है, राइट। ठीक है, अभी कार्य विश्लेषण करके हम क्लास में आप कैसे पढ़ाते हो? टास्क एनालिसिस तो आपने कर लिया, फिर पढ़ाते कैसे हैं टास्क एनालिसिस को लेकर? क्या करेंगे? किसी को कोई आइडिया कैसे पढ़ाते हैं आप? टास्क एनालिसिस तो आपने लिख लिया, आपके पास है वो रेफरेंस के लिए कि टास्क एनालिसिस है, ठीक है। उस पहला स्टेप, पर पहला स्टेप फर्स्ट स्टेप है कि लास्ट स्टेप है, वो पहले आपको डिसाइड करना पड़ेगा। कोई बच्चों के लिए फॉरवर्ड चेनिंग अच्छा रहता है, कोई बच्चों के लिए बैकवर्ड चेनिंग। इसके बारे में लास्ट टाइम हमारा ट्रेनिंग हुआ था, दीप्ति मैडम ने बहुत डिटेल में आपसे बात की थी, राइट। यस, We have to choose that. I mean, easy. Okay. Easily उनको कौन सा स्टेप easily वो फॉरवर्ड कर सकता है, मतलब फॉरवर्ड या बैकवर्ड, उसमें लेके हम उसको लाइक स्टार्ट करें और उसको एंड तक उस वो सांप से लेके जाके उनको वो पढ़ा सकता होगा। तो ये समझना बहुत ज़रूरी है। आपने टास्क एनालिसिस तो लिख लिया, पर फॉरवर्ड चेनिंग बच्चे के लिए ज़्यादा फ़ायदेमंद होगा या बैकवर्ड चेनिंग या होल टास्क? होल टास्क में हम इतने जाते नहीं हैं, पर ज़्यादा फॉरवर्ड चेनिंग या बैकवर्ड चेनिंग में ही जाते हैं। तो कौन सी पद्धति उसके लिए ज़्यादा फ़ायदेमंद है, वो हमें देखना है, और उसके हिसाब से आप फर्स्ट स्टेप सिखाओगे, नहीं तो जो लास्ट स्टेप है वो आपका फर्स्ट स्टेप हो जाता है, उसके साथ आप स्टार्ट करोगे। फिर उसके बाद पहला स्टेप आप सिखा रहे हो, ठीक है। पहले स्टेप में भी आपको शायद बहुत सपोर्ट देना पड़ेगा, पर आप जैसे सिखा रहे हो, प्रैक्टिस कर रहा है बच्चा, धीरे धीरे वो सीख जाएगा। उसमें जब वो काफ़ी इंडिपेंडेंट हो जाता है, उसके बाद ही आप नेक्स्ट स्टेप करोगे, और ऐसे आप धीरे धीरे आगे बढ़ोगे। पहले एक स्टेप चालू करोगे, उसमें बहुत सपोर्ट प्रॉम्प्ट लगेगा, उसके बाद 2 स्टेप्स को एक साथ जोड़ के हमको बच्चे को करने के लिए बोलना है, फिर 3 स्टेप, और ऐसे आप आगे आगे जाते रहोगे। तो ठीक है, अभी हम थोड़ा देखते हैं, प्रैक्टिकल करके देखते हैं, ठीक है। थोड़ा ट्राई करते हैं कि टास्क एनालिसिस हम कैसे बेहतर कर सकते हैं। सबके पास नोटबुक और पेन है, जैसे हम डेमोन्स्ट्रेट कर रहे हैं वैसे आप लिखोगे, ठीक है। तो हमारा उद्देश्य है बॉटल से ग्लास में पानी भरना। स्नेहल करेगी और आप वैसे ही लिखेंगे।
फिर से एक बार रिपीट करेंगे। हम लोग पहले शायद देख लेते हैं एक बार और फिर लिखेंगे तो आसानी रहेगी। एक बार पूरा एक्शन देख लीजिए और फिर अपने स्टेप्स लिख लीजिए। किसी को फिर से एक्शन देखना है कि सबसे ने लिखा है? कोई पढ़ना चाहता है क्या लिखा है? यस मॅडम. सर्वात प्रथम सूचना समजून घेतली. जी कृती करायची आहे त्यासाठी लागणारं साहित्य बाटली आणि ग्लास टेबलवर आणून ठेवला. त्यानंतर बाटलीचं झाकण उघडले, बाटली दोन्ही हाताने धरून उचलली. त्याच्यानंतर बाटली ग्लासजवळ नेली. मग ग्लासचा अंदाज घेऊन बाटलीतले पाणी ग्लासमध्ये ओतले. परत बाटली जागेवर ठेवली. बाटलीचे झाकण लावले, खाली ठेवली टेबलवर आणि झाकण लावले. किसी ने कुछ और अलग से लिखा है इसमें? कुछ और ऐड करना चाहेंगे? बॉटल को पहले होल्ड किया अच्छे से, मतलब ग्रिप पकड़ने में. Yes. फिर उन्होंने कैप ओपन किया, नहीं तो वो गिरने का चांसेस है. और सेकंड पानी का बॉटल को स्लाइटली बेंड करके उन्होंने ग्लास में डाला पानी को. हाँ. फिर वापस उन्होंने टेबल पे रखा, उसको ग्रिप से होल्ड किया, कैप को बंद किया. यस. तो ये जो मैडम बता रही थी कि पहले जब उन्होंने बॉटल को पकड़ा तो अच्छे से इधर पकड़ा है, और नॉर्मली हम डोमिनेंट हैंड से उसको कैप खोलने के लिए सिखाते हैं, बराबर. तो ये आप एक स्टेप उसमें ऐड कर सकते हो. नीलेश, कैन यू जस्ट शो हमारे जो है. और किसी को और कुछ चेंज करना है? हाँ, एक मिनट सर. डॉमिनेंट हँड तेच मी आत्ता एक्सप्लेन केलं की नॉर्मली जब हम सिखाते हैं तो उसको बोलते हैं कि डोमिनेंट हैंड से कैप खोलना है. हम टास्क एनालिसिस में स्पेसिफाई नहीं करेंगे यहाँ पे कि कौन सा हैंड डोमिनेंट है, क्यों कौन सा भी हो सकता है. और जो वीकर हैंड है उससे बॉटल पकड़ेंगे, डोमिनेंट हैंड से खोलेंगे. अच्छा, अभी मेरा सवाल है, यू कैन रन द. मेरा सवाल है यहाँ पे कि इस कृति के लिए कौन से प्री रिक्विजिट स्किल्स है, कौन से पूर्व अपेक्षित कौशल है जो बच्चे को आना चाहिए, नहीं तो ये नहीं कर सकता. कौन से ग्रॉस मोटर में कौन से स्किल्स चाहिए? नेत्र हस्त सहचार्य. यस. आय हँड कोऑर्डिनेशन. यस. आणि मॅडम बरोबर सांगताय तुम्ही, नाव सांगा त्याचं. सिलेंड्रिकल ग्रिप. सिलेंड्रिकल ग्रिप चाहिए, आई हैंड कोऑर्डिनेशन चाहिए, और ये बहुत एक प्रिलिमिनरी पहला फर्स्ट स्टेज ऑफ ट्राइपॉड भी हम बोल सकते हैं कि हाथ ऐसे कर सकते हैं. और फिंगर स्ट्रेंथ चाहिए टर्न करने. पिंसर और छोटा होगा, छोटा कैप है तो पिंसर लगेगा, ये थोड़ा बड़ा अगर कैप है तो ट्राइपॉड लगेगा. करेक्ट. तो ये सब स्किल्स आने बहुत ज़रूरी है. अगर मेरे बच्चे को ये स्किल्स नहीं आते हैं तो मैं यहाँ से शुरुआत करूँगी और इन स्टेप्स को शायद थोड़े दिनों के बाद सिखाऊंगी, पर ये सारे कौशल पहले से आने बहुत ही ज़रूरी है. तो ये आपको ध्यान रखना है कि बच्चे की लेवल क्या है, क्या बच्चे को ऑलरेडी आ रहा है, और उस हिसाब से आपको टास्क एनालिसिस लिखना है, ताकि आपका गोल नहीं चेंज होगा. आपका गोल आईपी में वही रहेगा कि मुझे पानी बॉटल से ग्लास में पोर करना सिखाना है. ठीक है, सबको समझ में आया? किसी को कोई क्वेश्चंस, कुछ अलग बताना है? कोई किसी और अलग तरीके से सिखाता है स्कूल में? यू आर वेरी करेक्ट, बट मैडम कि कितना पानी डालना है ये भी ज़रूरी है, तो इसके लिए हम थोड़ा खुद का मॉडिफिकेशन कर सकते हैं ताकि ज़्यादा ना गिरे उसमें.
करेक्ट, उसके बारे में भी बात करेंगे नेक्स्ट एक्टिविटी के बाद। ओके नीलेश चेंज। अभी देखते हैं कमर के ऊपर बटन वाले कपड़े पहनना। तो इसमें हमने स्पेसिफिकली, जैसे मैंने बोला था, ये बहुत ब्रॉड गोल है, राइट। इसमें बहुत अलग अलग तरीके के कपड़े हो सकते हैं, कुर्ता हो सकता है, शर्ट होता है, बटन वाला टी शर्ट हो सकता है, काफ़ी सारे कपड़े हो सकते हैं। तो ये भी आपको बताना है कि आप कौन सा वाला सिखाने वाले हो। तो इधर हमने लिया है कि हाफ स्लीव्स का शर्ट सिखाएंगे, ठीक है। तो इसका अभी डेमोन्स्ट्रेशन देखते हैं। ठीक है, सभी ने स्टेप्स लिखे हैं। क्या क्या किया, कौन बताएगा? साजिद wants to tell. फर्स्ट पहले शर्ट हाथ में लिया, उसके बाद राइट उसकी जो बाजू है ठीक से जो हमें हाथ डालनी है वो देखा, फिर शर्ट में फर्स्ट राइट हाथ उन्होंने डाल दिया, फिर से लेफ्ट हैंड डाला और शर्ट जो है कंधे पर चढ़ाया और ऊपर से फर्स्ट बटन जो है उन्होंने लगाया। ठीक है, कोई दूसरा कुछ बताना चाहेगा? किसी ने कुछ दूसरा ऑब्जर्वेशन किया है? साजिद, जब शर्ट पकड़ा था तो कौन से हाथ से पकड़ा था, कौन सा हाथ डाला पहले? राइट हैंड एंड देन लेफ्ट। यस, फर्स्ट लेफ्ट हैंड से पकड़ा, राइट हैंड अंदर डाला, फिर दूसरा हाथ अंदर डाला, राइट। तो हमें बहुत स्पेसिफिक होना है। ऑफ कोर्स आपको हैंड नहीं बताना है, पर एक हाथ से पकड़ोगे और दूसरा हाथ अंदर जाएगा, ये लिखना बहुत ज़रूरी है, राइट। नहीं, वही फोल्डेड कपड़ा रहता है ना, सो यू हैव टू ओपन इट सीधा करके हाँ, देन फर्स्ट टास्क एनालिसिस। बाजू भी दिखने चाहिए। ये बटन वाला शर्ट है, थोड़ा इजी होता है क्योंकि बटन्स खुले रहते हैं तो इजी रहता है। पर यहाँ पे जैसे मैंने लिखा है, मैं पढ़ के दिखाती हूँ। फर्स्ट स्टेप, बटन खुले हुए शर्ट को हाथ में पकड़े, ठीक है। फिर बाएं हाथ से शर्ट को पकड़कर दायां हाथ आर्म होल की ओर बढ़ाए, ठीक है। फिर शर्ट स्लीव को कंधे की ओर बढ़ा के लेके आए, चढ़ाना है। फिर शरीर को थोड़ा मोड़ के, हमें शरीर मोड़ना है ना, दूसरा हाथ तो ऐसे नहीं जाएगा, थोड़ा अपना ये अपर टॉर्सो जो है वो टर्न होना चाहिए। फिर दूसरा हाथ अंदर डालेंगे, उसको ऊपर करेंगे और फिर ऐसे तो शर्ट थोड़ा फिर से ठीक ठाक भी करना पड़ता है ना। वहाँ तक आके हम रुके हैं। अभी बटनिंग का किसने लिखा है? बटन कैसे करते हैं हम? मैडम एक मिनट जरा। हाँ, एक हाथ में बटन पकड़ते हैं, दूसरे हाथ में काजा पकड़ते हैं और बटन धीरे धीरे काजे में से बाहर निकालते हैं। कौन सी ग्रिप लगती है? बटन बाहर, पिंसर ग्रिप लगती है। तो ये हमारा एक प्री रिक्विजिट हो गया कि अगर पिंसर ग्रिप नहीं है तो नहीं कर सकते, उस पर पहले काम करना है। अच्छा, अभी अगर बच्चे को ये ऐसे पकड़ के पहनना नहीं आ रहा है तो क्या मॉडिफिकेशन कर सकते हैं? नहीं, शर्ट को ऐसे पकड़ के समझ में नहीं आ रहा है कौन सी सीधी बाजू है, उल्टी बाजू है जो बोला इन्होंने, या कौन सा हाथ जाना चाहिए अंदर, नहीं आ रहा है तो क्या करेंगे? अमोल? हाँ, पर मॉडिफिकेशन क्या कर रहे हैं? आपने उसको सिखाया ही बाजू बरोबर आहे, ही उलट आहे, पण तरी मुलाला समजत नाही आहे, तेवढं कळत नाही आहे, मग काय मॉडिफिकेशन कराल तुम्ही? कलर कोडिंग कर सकते हैं, जैसे कि वेयर इज द शर्ट, कावेरी शर्ट,
कलर कोडिंग भी कर सकते हैं। हाँ, जैसे यहाँ पे दिखा है, एक एक कलर शर्ट पे लगेगा और एक एक कलर आपके हाथ पे लगेगा और आप सिखा सकते हो। दूसरा, अगर पहनने में तकलीफ़ हो रही है तो आप एक हाफ हैंगर पे लगा सकते हो या कुर्सी पे लगा सकते हो यहाँ पे, और फिर बच्चे को हाथ अंदर डालना सिखा सकते हो, राइट। जैसे ऐसे रखा तो आप करवा सकते हो। और अगर अभी बटन लगाने में मुश्किल हो रही है तो क्या क्या कर सकते हैं आप? वेलक्रो लगा सकते हैं और प्रेस बटन वेलक्रो का मॉडिफिकेशन कर सकते हैं। पिंसर ग्रिप नहीं है, फाइन मोटर स्किल्स नहीं है, तो क्या क्या कर सकते हैं? टीचर ने बटन के लिए अडेप्टिव डिवाइस भी बनाया था, उससे बटन इजी लग सकता है बच्चों का। ये जो काजा है ना, उसमें एक अडेप्टिव डिवाइस डालने का और उसमें बटन अटकाने का और फिर वो खींचने का अडेप्टिव डिवाइस, तो बटन लग सकता है उसमें। तो हर बच्चे की ज़रूरत के हिसाब से हम मॉडिफिकेशंस कर सकते हैं और उसके बच्चे को फ़ायदा होगा, ठीक है। अभी हमें क्या करना है, हम आपको सबको फिर से आपके स्कूल के ग्रुप्स में बांटेंगे और आपको आपका आईपी देंगे। उसमें से आपको एक एडीएल गोल लेना है, ओके। एक एडीएल गोल लेना है जिसके लिए शायद आपने बेसलाइन में टास्क एनालिसिस नहीं लिखा हो, उसको लेना है और जो बच्चे के लिए बहुत महत्वपूर्ण है। ऐसा कोई क्रिटिकल गोल लीजिए जो बच्चे के डेवलपमेंट के लिए बहुत ज़रूरी हो, ओके। वैसे गोल को लेके आपको टास्क एनालिसिस लिखना है, एडीएल का ही गोल लेना है। हमने जैसे सुबह किया था वैसे ही करेंगे। हर ग्रुप में से एक आदमी आएगा, यहाँ पे आप आके आपका टास्क एनालिसिस पढ़ोगे। प्रेमानंद सर, ध्यान यहाँ पे प्लीज़। यहाँ पे आके आप पढ़ोगे और किधर गलती हुआ था, कहाँ कौन सी गलती आपने सुलझाई है, वो आपके बताएंगे यहाँ पे, ठीक है। एडीएलमध्ये मी घेतलं आहे की साबणाने हात धुणे, साबणाने हात धुणे। तर फर्स्ट आमच्या ग्रुपने आम्ही डिस्कसमध्ये केलं, सूचना समजणे, हात धुण्यासाठी योग्य जागा माहिती असणे, म्हणजे त्या मुलाला बेसिन माहिती असलं पाहिजे। हात धुण्यासाठी बेसिनजवळ जाणे, नंतरचं येतं नळ चालू करणे, दोन्ही हात नळाखाली ओले करणे, दोन्ही हातात साबण घेणे, तो व्यवस्थित चोळणे, नंतर साबण खाली ठेवणे, योग्य पद्धतीने नंतर तो जो साबण लावलेला असतो तो चोळणे, मागील म्हणजे मागील आणि पुढील बाजूला आपण लावणे, दोन्ही हात मग पाण्याखाली पकडणे व चोळणे, योग्य पद्धतीने हात धुतला गेला की नाही हे बघणे, म्हणजे बराच हाताला साबण राहतो ते योग्य पद्धतीने बघणे, नंतर नळ बंद करणे आणि नॅपकिन किंवा टॉवेलने हात पुसणे। मी प्रबोधिनी विद्यामंदिरमधून आलेली आहे। आमच्या विद्यार्थिनीचं नाव होतं मनस्वी जोरवेकर। ती सिव्हिअर ऑटिस्टिक आहे, तसंच ती वर्बल नाही आहे, तिला बोलता येत नाही। आवाज येतो आहे का मागे? तर कौशल्य घेतलं होतं एडीएलमधलं ठरलेल्या वेळेत जेवणे, त्यामध्ये आम्ही शाळेची मधली सुट्टी, जेवणाची सुट्टी हे स्पेसिफिक केलं आहे। तर त्यामध्ये शाळेतील जेवणाच्या सुट्टीची बेल झाली हे समजून घेणे, समजणे, दुसरं जागेवरून उठून दप्तराजवळ जाणे, तिसरं दप्तरातून डबा काढणे, चौथं डबा घेऊन जागेवर बसणे, पाचवं आमच्या शाळेत पद्धत आहे आम्ही डबाखाली नॅपकिन टाकायला लावतो मुलांना, समोर नॅपकिन अंथरून त्यावर डबा ठेवणे, सहावं डबा उघडणे, सातवं जेवायला सुरुवात करणे, आठवं स्थिर वेगात जेवणे, म्हणजे एक वेग असतो, कोणी खूप पटपट खातं, कोणी खूप हळूहळू खातं, तर त्या वेग स्थिर ठेवणे, स्थिर वेगात जेवणे, तेव्हा मध्ये मध्ये शाब्दिक सूचना देणे, नववं अर्धी वेळ झाली हे सांगण्यासाठी एक बेल वाजवून
वाजवणे, त्यामुळे डब्यातील उरलेलं जेवण किती आहे याचा अंदाज घेणे. 10वं, गरज असल्यास वेग वाढवून जेवण्याची सूचना देणे. समजा जर डबा खूप शिल्लक असेल तर त्या विद्यार्थ्याला वारंवार सूचना द्यायची की आपल्याकडे आता थोडाच वेळ राहिला आहे, तू पटपट खा, तू पटपट खा. 11वं, बेल वाजल्यानंतर मधल्या सुट्टीची वेळ संपली हे समजणे. 12वं, डबा बंद करून दप्तरात ठेवणे. आणि 13वं, दप्तर जागेवर नेऊन ठेवणे. तर यामध्ये आमची चुकी अशी व्हायची कार्यविश्लेषण करताना, हे जे समजणे, हे जे शब्द तर आम्ही समजतो, करतो, म्हणजे आम्ही तेव्हा करंट लेवल दिसत होती आमच्या ज्या वाक्यरचनेतून. तर आता ह्याच्यामुळे मुलांची कृती दिसणार आहे. आणि मॉडिफिकेशन म्हणून आम्ही काय केलं की मधल्या वेळेची बेल, जी अर्धं जेवण झालं, 30 मिनिटाची मधली सुट्टी असते, तर मग पहिली बेल झाली की 15 मिनिटांनी दुसरी बेल, की ती अर्धा वेळ संपलेला आहे, आता आपल्याकडे फक्त अर्धाच वेळ आहे. हे मॉडिफिकेशन आम्ही केलं. थँक्यू. मॅडम, ह्याच्यात एकच मला ॲड करायचं होतं. तुमच्यात काही ज्या मधल्या स्टेप्स आहेत त्याच्यात तुम्ही परत टीचरच्या दृष्टिकोनातून लिहिल्या आहेत, त्या परत मुलाच्या दृष्टिकोनाने तुम्हाला लिहायच्या आहेत. येस मनोज. मला म्हणायचं होतं की विद्यार्थ्यांची जेवणाची वेग जी आहे ना, वेग ती समान ठेवणे असे बोललेत ना, तर तो कसा ठेवायचा समान? असू शकत नाही, कारण कसं आहे की प्रत्येकाचा जेवणाची एक स्टाईल असते आणि एक वेळ असतो. हां, त्यामुळं विद्यार्थी कोण 15 मिनिटात जेवेल, कोण 20 मिनिटात जेवेल, कोण 30 मिनिटात जेवेल. काही मुलांना जास्तीचा वेळ लागतो. हां हां, ठरलेल्या वेळेत जेवणे हेच आपण जर कौशल्य घेतलं आहे तर आपल्याला ते शिकवायचंच आहे. आणि दुसरं महत्त्वाचं असं की आमच्या शाळेमध्ये आम्ही मुलांबरोबरच जेवतो. आमच्यासाठी वेगळा टीचर्स रूम वगैरे नाही आहे. त्याच्यामुळे जे आम्ही जेवतो ते मुलं आमचं बघतात. त्याच्यामुळे आम्ही कसं जेवतो, आम्ही तोंडात बका नाही टाकत, आम्ही व्यवस्थित हात, छोटे घास, हे असं ते मुलं बघतात. त्याच्यामुळे ॲटोमॅटिकली ते कृती करण्याचा ते प्रयत्न नक्कीच करतात. मॅडम बोलताय ते बरोबर आहे. मॉडेलिंग होतं, मुलं बघतात टीचर्स कसं जेवत आहेत. आणि समान वेग किंवा एक स्थिर वेग म्हणजे काय सर, की फार पटापटा पण जेवायचं नाही आणि फार हळू पण जेवायचं नाही आहे. पण एक घास संपला, एक घास नीट तुम्ही चावून गिळलात की पुढचा घास उचलून खायचा आहे. मध्ये इथे तिथे नुसतं बघत राहायचं नाही आहे. याच्यासाठी आपण स्थिर वेग हा शब्द वापरलेला आहे. बरोबर. पण थोडी समज आपल्याला स्वतःला मुलाला पण यायला पाहिजे की आपल्याला जेवायचं आहे, वेळेत संपायचं आहे आणि फार लवकर पण जेवायचं नाही, फार वेळ पण लावायचा नाही आहे. बरोबर. किसी को और कुछ बताना है इसमें? ADL स्किलमध्ये आमचे विद्यार्थी ईश्वर साळवे. ADL स्किलमध्ये आमचा विद्यार्थी ईश्वर साळवे साबण लावून आंघोळ करणे पहिली स्टेप. 2 नंबर, बाथरूम माहीत असणे व बाथरूमकडे घेऊन जाणे. नंतर नळाखाली बादली ठेवणे व नळ सुरू करणे. बादली भरून पाणी घेणे, नंतर नळ बंद करणे. नंतर मगने अंगावर सर्व पाणी घेणे व पूर्ण अंग पाण्याने व्यवस्थित ओले करून घेणे. नंतर एका हाताने साबण लावणे व दुसऱ्या हाताने सर्व अंगाला साबण चोळून लावणे. नंतर साबण सोपकेसमध्ये ठेवणे. साबण सर्व अवयवांना व्यवस्थित चोळून लावणे. नंतर मगने पाणी घेणे व सर्व अंग व्यवस्थित धुवून घेणे. नंतर टावेलने अंग पूर्ण पुसून घेणे व सोपकेसमध्ये साबण ठेवणे. मॅडम, ह्याच्यात आधी काही बदल होता का? आधी काही वेगळ्या पद्धतीने लिहिलं होतं तुम्ही? म्हणजे आत्ता डिस्कशनमध्ये काही स्टेप्स तुम्ही बदलल्यात का पहिल्यापासून असाच टास्क ॲनालिसिस लिहिता तुम्ही? हां हां, मग ते विद्यार्थी मोठा असल्यामुळे 16 वर्षाचा, तर त्याला सर्व सूचना कळतात, त्याला सूचना समजतात सर्व, म्हणून त्याला बाथरूमजवळ नेऊन दाखवणे व स्टेप बाय स्टेप सर्व क्रिया करून घेतल्या. त्याला सूचना कळतात, त्यामुळे त्याला समजतात सर्व. तर अपन है अगर बच्चे को समझ है ज़्यादा तो आप स्टेप्स उसके कम भी कर सकते हो. ऐसे नहीं है कि हर बच्चे को उतने ही डिटेल में टास्क एनालिसिस लिखना है. यहाँ पे जो हम बोल रहे हैं कि बच्चे की ज़रूरत के हिसाब से करो, तो अगर बच्चे को ज़्यादा स्टेप्स एक साथ में समझ में आ रहे हैं, बच्चे की लेवल है वैसे, तो आप थोड़ा उसको कंबाइन करके कर सकते हो. तो जो हम मॉडिफिकेशन बोल रहे हैं हर बच्चे के हिसाब से,
ये उसमें आता है। जिसको समझ में आ रहा है उसको कम स्टेप्स में भी आप बता सकते हो। जिसको समझ में नहीं आ रहा है, जिसको कठिनाई आ रही है, उसके लिए आपको बहुत डिटेल में जाना पड़ेगा। ठीक है। शाळेचं नाव आहे गुरुवर या आश्रय निवासी मतिमंद शाळा काटोल। इडलीमधलं कौशल्य आहे अन्नाचे तुकडे हाताने तोंडापर्यंत घेऊन जाणे। त्यामध्ये पहिला नंबर आहे प्लेटमध्ये पोळीचे तुकडे घेणे, हाताच्या बोटांनी पोळीचा तुकडा उचलणे, पिन्सल ग्रीप, हात तोंडापर्यंत नेणे। चौथा आहे तोंड उघडणे। पाचवा पोळीचा तुकडा तोंडात टाकणे। सहावा आहे तोंड बंद करणे। सातवा आहे पोळीचा तुकडा चावणे आणि गिळणे। आठवा हात खाली घेणे। याच प्रकारे संपूर्ण पोळीचे तुकडे खाणे। काही बदल केला त्याच्यात, आधी जो होता आणि आत्ता जो आहे तो सेम आणि मुलाच्या लेवलप्रमाणे आहे। ठीक आहे, ओके। मी माझ्या क्लासमधला मुलगा आहे हर्षवर्धन कापसे, 7 वर्षाचा आहे, डाऊन सिंड्रोम मुलगा आहे। मी त्याच्यासाठी एक ADL मधलं स्किल घेतलं आहे, शौच केल्यानंतर स्वतंत्रपणे स्वतःला साफ करणे। इथे काय करायचं आहे की त्याला शी झाल्यानंतर त्याला साफ करायचं आहे। तर तो गावचा मुलगा आहे, गावामध्ये असणेवाला। तर तिथे इंडियन सीड तेच यूज करतात गावातले लोक, त्यामुळे त्याच्यानुसार मी ते त्या मुलासाठी टास्क बनवलेले आहे। सुरुवातीचा स्टेप आहे शौच केल्यानंतर उजव्या हातात मग घेणे, मगने बकेटमधले पाणी घेणे, उजव्या हातात मग पकडणे, मगमधले पाणी डाव्या हातात टाकणे, शौचच्या जागेला डाव्या हाताने साफ करणे। हीच कृती शौच साफ होईपर्यंत करत राहणे। त्यानंतर मग जागेवर ठेवून हात साबुनने धुणे आणि सगळे साहित्य जागेवर ठेवणे। एवढे मी त्यासाठी टास्क बनवलेले आहे। थैंक यू। किसी को इसमें अलग कुछ बताना है? ठीक है। सेवा सदन दिलासा केंद्र स्वतःच्या हाताने अन्न वाढून घेणे हा गोल घेतलेला आहे। त्यासाठी खालीप्रमाणे टप्पे। अन्न वाढून घेण्यासाठी ताट वाटी घेणे, ताट वाटी स्वच्छ कापडाने पुसून घेणे, ताट वाटी खाली ठेवणे, पोळीच्या डब्याचे झाकण उघडणे, डब्यातून एका हाताने पोळी उचलणे, पोळी ताटात ठेवणे, पोळीच्या डब्याचे झाकण लावणे। त्याचप्रमाणे भाजीच्या कढईवरील झाकण हाताने उचलून बाजूला ठेवणे, भाजी पळीत घेणे, भाजी वाटीत वाढणे, भाजीच्या कढईवर झाकण ठेवणे। इसमें वो बच्चे को समझना चाहिए कि कितना लेना है। यस, उसके लिए आप प्रॉम्प्ट दोगे और सपोर्ट करोगे। अभी किसका बाकी है? हॅलो, विकास मंदिर मतिमंद मुलांची शाळा नाशिक, वयोगट 14 ते 18 वर्ष आणि आम्ही घेतलं आहे केस विंचरणे। मुलांचं करंट लेवल सर्व माहीत आहे, मुलाला आरसा माहीत आहे, कंगवा माहीत आहे। पहिली स्टेप आहे आरशासमोर उभे राहणे, दुसरी स्टेप आहे कंगवा हातात पकडणे, तिसरी स्टेप आहे कंगवा डोक्यापर्यंत नेणे, चौथी स्टेप आहे कंगव्याने समोरचा भाग विंचरणे आणि पाचवी स्टेप आहे कंगव्याने केसाची डावी बाजू विंचरणे। नंतर मग कंगव्याने केसाची उजवी बाजू, मग त्यानंतर कंगव्याने मागील बाजू विंचरणे, परत कंगवा जागेवर ठेवणे। अशा प्रकारे केस विंचरण्याचे टास्क ॲनालिसिस केले आहे। धन्यवाद। त्यात भांग पाडण्याचं नाही याच्यात इन्क्लूड केलेलं ना? विंचरणे, बरं ठीक आहे। अभी कौन बाकी है?
आमचं गोल आहे कपडे सुकायला टाकणे. सर्वप्रथम धुतलेल्या कपड्यांची बादली कपडे सुकवण्याच्या जागेवर घेऊन जाणे. बादलीतून एक एक कपडा काढणे. नंतर दोरीवर किंवा रॉडवर कपडा योग्य प्रकारे टाकणे. कपडा एकत्र किंवा असं चुरगळणार नाही याची काळजी घेणे. आणि कपड्याला चिमटा लावणे. आणि नंतर रिकामी बादली परत जागेवर नेऊन ठेवणे. कपडे चुरगळले नाही आहेत हे बघणे, ह्याला तुम्ही अजून म्हणजे पॉझिटिव्ह मुलाला करता येईल अशा ह्याच्यात कसं सांगू शकता? झटाकडे किंवा असे शब्द वापरले तर ते जास्ती ऑब्वियस होणार की काय करायचं आहे ते. ठीक आहे. तुमचं काय हे होतं, गोल कुठला होता? ठरलेल्या वेळेत जेवण. मग बरोबर आहे. मला काय वाटलं फक्त स्वतःच्या हाताने जेवणे म्हणून मग ते थोडीशी शंका आली मला. ठरलेल्या वेळात जेवण. माझ्या विद्यार्थ्यांसाठी टास्क अनालिसिस घेतलं होतं. स्वतंत्रपणे न सांडता ग्लासामधून पाणी पिणे. तर सुरुवातीला हातामध्ये भरलेला ग्लास घेणे. ग्लासमधून पाणी न सांडता तोंडापर्यंत घेऊन जाणे. ग्लासमधून पाणी न सांडता पिणे आणि ग्लास एका जागेवरती ठेवणे. ह्याच्यात मुलाची कृतीच आपल्याला समजते का सर? ह्याच्यात काही कोणी बदल करू इच्छितो? परत एकदा वाचा. हातामध्ये पाणी भरलेला ग्लास पकडणे. ग्लासमधून पाणी न सांडता तोंडापर्यंत घेऊन जाणे. ग्लासमधून पाणी न सांडता पिणे. ग्लास जागेवरती ठेवणे. ग्लासमधून नाही भरलेला ग्लास. सर ह्याच्यात एकच आहे, तुम्ही न सांडता पिणे ही कृती मुलाला कशी शिकवाल? तुम्ही म्हणताय न सांडवता पिणे, पण त्याच्यासाठी काय एक्झॅक्टली तुम्ही मुलाला शिकवाल जेणेकरून तो सांडवणार नाही? ह्याच्यात कोणी काही सांगू शकेल? सरांना कोणी मदत करू शकेल? मॉडिफिकेशन झालं, ते मॉडिफिकेशन झालं. पाणी कमी घेणे, तुम्ही ग्लास तिरपा करणे, हळू तो ओठाला लावणे, हळू घोट घेणे, ह्या जर का शब्दात जर का तुम्ही लिहिलं तर तुम्ही मुलाला पण तसंच शिकवाल. समजलं? कारण तुम्ही हॅलो, इथे सरांचा उद्देश त्यांनी लिहिलेला आहे की न सांडवता पिणे, पण मुलाला क्लिअर इन्स्ट्रक्शन्स तुम्ही कशा द्याल? त्याच्यासाठी तुम्हाला एकदम क्लिअर टास्क ॲनालिसिस लिहायचं आहे की पाणी कमी अर्धवटच भरा, पहिलं हात वरती करा, ओठाला ग्लास थोडा तिरपा करा, तोंड उघडा आणि हळूहळू वरती करा. असा जर का तुम्ही टास्क ॲनालिसिस लिहिला तर मुलांना पण तुम्ही तशाच इन्स्ट्रक्शन्स द्याल आणि मग तुमचा उद्देश भेटला जाईल. करेक्ट? यस. आता कोण बाकी आहे? आम्ही नॅपकिनची घडी करणे हे कौशल्य घेतलं आहे. टेबल किंवा जमिनी या सपाट पृष्ठभागावर नॅपकिन दोन्ही हातांनी पसरविणे. मग आहे दोन्ही हातांनी नॅपकिनची वरची बाजू दुसऱ्या वरच्या बाजूला घडी घालणे. अर्धी घडी झालेल्या रुमालाच्या उरलेल्या बाजूवर बाकीची नॅपकिनची घडी घालणे. म्हणजे त्याला डावा उजवा हे कळत नाही, तर त्यासाठी जी अर्धी घडी झाली आहे त्याला परत फोल्ड करणे हे त्याला सांगण्यात येईल आहे. आणि या कौशल्यामध्ये आम्ही हे मॉडिफिकेशन केलं आहे की आपल्या हस्तव्यवसायाच्या कार्यात जसं कागद फाडणे किंवा कागदाची घडी करणे हे कौशल्य आहे, तर त्याच्याशी रुमालाची घडी आणि कागदाची घडी हे कोरिलेट करू आम्ही. म्हणजे रिपिटेशन होईल आहे, मुलाला सराव होईल आहे. थँक्यू. गुड आयडिया मॅडम. आता कुठली शाळा बाकी राहिली आहे? सगळ्या झाल्या? ओके. आता आपल्याकडे 2 शाळा आहेत. एक आहे ऋषी इराणी सेंटर नाशिक
आणि दुसरी आहे सूरज मतिमंद स्कूल, ज्याच्यात दोन्ही टीचर्सनी आणि ॲडमिनिस्ट्रेटर हेडमास्टर्सनी बऱ्याचशा ADLच्या गोलसाठी टास्क ॲनालिसिस ऑलरेडी लिहिलेले आहेत आणि ते स्टँडर्डाईज केलेले आहे, म्हणजे मग त्यांच्या टीचर्सना ते सोपं पडेल. तर जरा 2 मिनटं ऐकूया दोन टीचर्सकडनं, सचिन सरांकडनं आणि तुळशीराम सरांकडनं, की त्यांनी ते कसं केलं काम आणि काय त्याचे फायदे होत आहेत त्यांना. ठीक आहे. तुळशीराम सर. हॅलो, नमस्कार. मी तुळशीराम जुनगरे, सूरज मतिमंद मुलामुलींची निवासी काचूरबाई. ज्यावेळेस दिशा अभ्यासक्रम लॉन्च झाला 2019मध्ये आणि आमचं प्रथम ट्रेनिंग पुणे इथे झाले आणि पुणे इथे झाल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष शाळेत जाऊन कार्य करायला लागलो. त्यावेळेस आमच्या हाती चेकलिस्ट होती, अभ्यासक्रम होता आणि आम्ही सर्वजण होतो. कार्य सुरू झाले. कार्य सुरू झाल्यानंतर रुपाली मॅडम आमच्याकडे व्हिजिटला आल्या. व्हिजिट झाल्यानंतर सेकंड ट्रेनिंग मुंबईला झालं आणि या परिस्थितीमध्ये आम्ही जेव्हा अभ्यासक्रम सुरू केला आणि सुरू केल्यानंतर याला मॉनिटरिंग करण्याचं, आज जसं कौशल्याचं मॉनिटरिंग करून राहिलो आहे किंवा गोल सिलेक्शन व्यवस्थित होत आहे किंवा नाही आहे, मूल्यांकन बरोबर होत आहे किंवा नाही आहे, त्यावेळेस असं काही होतं नाही. सरळ सरळ चेकलिस्ट भरा आणि अपलोड करा. 250 गोल आहे, त्यापैकी 250पैकी कितीही कौशल्य घ्या किंवा 200 कौशल्य आहे त्यापैकी कितीही घ्या. पण याला मॉनिटरिंग करायचं कसं, मुलगा शिकत आहे किंवा नाही शिकत आहे. तर 2020मध्ये कोरोना लागण्याच्या अगोदरच आम्ही कौशल्याचे टास्क ॲनालिसिस तयार केलेले होते आणि तयार केल्यानंतर आम्ही पूर्ण कौशल्याचे टास्क ॲनालिसिस काय केले, त्यामधले जे कौशल्याची आवश्यकता आहे, जसं ADLचे खास करून मुलांना आवश्यकता होती, कारण मुलगा आमच्याकडे आला आणि प्रत्येक शाळेमध्ये मुलगा आल्यानंतर त्याला वैयक्तिक कौशल्याची आवश्यकता असते, शैक्षणिक कौशल्याची आवश्यकता असते, ब्रश करणे, आंघोळ करणे, कपडे घालणे. आणि प्रत्येक वर्षी म्हणजे जो आमचा अनुभव होता की मागच्या वर्षी बी सरांनी ब्रश करणे कौशल्य निवडलं, त्याच्या पुढल्या वर्षी ब्रश करणे निवडलं, त्याच्यानंतरही ब्रश करणे. पण मुलगा एक्झॅक्ट आहे कुठं? मुलाला ब्रश करता येते तर कुठे आहे? ब्रश पकडता येते का? डावा उजवा बाजू समजते का? जे काही त्यातले टास्क असं जेवण करत असताना काय असं. आणि जेव्हा आम्ही टास्कचं त्याचं मूल्यांकन करायला लागलो आणि जसं समजा अजित तुरंकर हा मुलगा आहे, त्याला 10 कौशल्याची आवश्यकता आहे ADLच्या, शैक्षणिकमधल्या 2 कौशल्याची आहे, तर तेवढ्या स्पेसिफिक कौशल्याचे आम्ही टास्क ॲनालिसिस काढून प्रत्येक महिन्याला त्याचं तपासणी करत होतो की बाबा रे आता या कौशल्यामध्ये किती प्रोग्रेस झाला, याच्यानंतर किती झाला. थोडंसं शिक्षकालाही थोडंसं कठीण जायला लागलं. मग कधी बंदही केला, कोरोना काळ लागला बंद केला. त्यानंतर शैक्षणिकमध्ये थोडा आणखी प्रॉब्लेम आला की जसं मुळाक्षरे लिहिणं, प्रत्येक मुळाक्षराचे टास्क पाडायचे का, कारण 52 मुळाक्षरे आहे, अचं का आलं, मचं का आलं, गचं का आलं. तर आता दिशा अभ्यासक्रमानुसार एका महिन्यामध्ये 4 मुळाक्षरे निघून राहिले, तर 4च मुळाक्षराचे टास्क करायचे आहे. त्याच्यामधलं पहिला अचं का आलं तर फक्त अच्या ठिकाणी मग नंतर म लिहायचा, मच्या ठिकाणी ग लिहायचा. म्हणजे तो मुलगा हे मुळाक्षर कोणत्या स्टेप अवगत केले आहे ते शिक्षकाला माहीत झालं आणि कोणती स्टेप करत नाही आहे, जसं नाव लिहिता येते म्हणजे मुळाक्षर लिहिता येते का नाही आहेत ते पण त्यांना क्लिअर झालं. म्हणजे शिक्षकाला कन्फर्म माहीत झालं की माझा मुलगा आता कुठे आहे. 8 विद्यार्थी याच्याकडे आहे, तर त्यातल्या किती मुलाला ADLचे कौशल्य येऊन राहिले, किती मुलाला शैक्षणिकमध्ये मदत लागून राहिली आहे आणि ते चेक करतानासुद्धा खूप सुंदर जाऊन राहिलेलं आहे. मी तरी म्हणतो की आपण इतकं मोठं काम करू राहिलो आहे तर एक ऑफलाईन सीट आपल्याजवळ तरी असायला पाहिजे. आपण पालकांनाही दाखवू शकतो, पालकांनाही आपण दाखवू शकू, आपला रेकॉर्डही मेंटेन असेल आणि कोणाला वाटेल की आणखी वर्क वाढेल. वर्क न वाढता वर्क कमी होईल, कारण ते प्रिंटेड राहील, त्याची फक्त आपल्याला झेरॉक्स काढायची आहे आणि त्याची फक्त आपल्याला रेकॉर्डिंग करायची आहे. म्हणजे
जून महिन्यात त्याची रेकॉर्डिंग काय होती, जुलै महिन्यात काय झाली, ऑगस्ट महिन्यात काय झाली, ऑक्टोबर महिन्यात काय झाली. म्हणजे वर्षभर जे आपण कौशल्य घेतलेलं आहे, जसं उदाहरणार्थ ब्रश करणे, तर प्रत्येक महिन्यात सारखी तर स्टेप राहणार नाही आहे. कारण ब्रश करण्याच्या कौशल्याचे जसं 15 स्टेप पडल्या. पहिल्या ऑगस्टमध्ये आपण असेसमेंट केलं आहे, शिकवण्याला सुरुवात केली आहे, तर 2 स्टेप तर निघन. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात 4 स्टेप तर निघन. पण डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चपर्यंत कमीत कमी तो कुठपर्यंत गेला आहे तेवढं तर आपल्याला लक्षात येईल. अच्छा, नाही निघालं 100%, तर दुसऱ्या वर्षी मुलगा आपल्याकडेच आहे, पुन्हा रिपीट तर नाही होणार. म्हणजे कौशल्य तिथं न रुकता आपण त्याला एक एक धीरे धीरे सामोरं जाण्यासाठी मलाही चांगलं वाटलं, शिक्षकालाही रेकॉर्ड मेंटेनन्स करणं चांगलं झालं आणि पालकालाही त्याचे रिझल्ट क्लिअर समजून आले. म्हणून एक रेकॉर्ड मेंटेनन्ससाठी खूप चांगलं झालेलं आहे. एकंदर एवढं आहे, प्रत्येकाची एक चॉईस आहे, जबरदस्ती तर काही करता येणार नाही, पण खूप चांगलं आहे. हां आणि ज्यानंतर आता जेव्हा आपल्याला पोर्टलवर जेव्हा प्रत्येक कौशल्याचं टास्क एनालिसिस पाडायला लावलं, आपलं ऑनलाईन जेव्हा मीटिंग झाली त्यावेळेस सर्वजण शॉक झाले की बाबा रे, आता माझ्याकडे 8 मुलं आहे, 8 मुलांमध्ये मी 20-25 कौशल्य निवडलेले आहे आणि 20-25 कौशल्य निवडलेले आहे ना, प्रत्येकाचे टास्क पाडू कसे. प्रत्येकाकडे मोबाईल आहे तर लॅपटॉप नाही आहे, लॅपटॉप आहे तर कम्प्युटर नाही आहे, काही ना काही प्रॉब्लेम आहे. तो खूप सोपं आहे का मॅडम. प्रॉब्लेम ग्रामीण भागात आहे, शहरी भागात आहे आणि इथं बसलेला सर्वाला आहे तो. आणि इव्हन मलासुद्धा प्रॉब्लेम गेले, कारण माझ्याकडे 8 विद्यार्थी आहे. 8 विद्यार्थीच्या चेकलिस्ट मलाही भरायला लागल्या, सोबत मला HMचा कार्यभारसुद्धा सांभाळायला लागला. म्हणजे मी माझा अनुभव सांगतो, मला 8 करायचा लागला, HMचा कार्यभारसुद्धा सांभाळायला लागला. दिवाळी येणार होती, त्याचाही कामकाज करायला लागलं. पण इतकं इझी गेलं, मी 2 दिवस कोणतंही काम न करता घरी शाळेत टास्क एनालिसिस पूर्ण करून घेतलं. टास्क एनालिसिस केल्यानंतर ते फक्त मला कॉपी पेस्ट करायला लागले. म्हणजे डन, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म एवढंच मला लिहायला लागलं, डन किंवा सेकंड टर्म. ते चेंज करून मला प्रत्येक याच्यामध्ये कॉपी पेस्ट करता आले. जसं हात धुणे, साबणाने हात धुणे, हे कौशल्य ज्या मुलाला लागू असेल तिथं मी आरामशीर त्याला कॉपी पेस्ट केलं. फक्त डन जिथं असेल ते चेंज केलं, किंवा सेकंड टर्म असेल ते चेंज केलं, किंवा खाली एक टिप लिहायची असेल तेवढी मी चेंज केली. बाकी टास्क एनालिसिस जशाचे तसे होते. तर ते टास्क म्हणजे वेळ वाचला. आणि त्यानंतर मी काय केलं, सर्व माझ्या शिक्षकाला देऊन दिले की बाबा रे, तुम्ही या पद्धतीनं करू शकता. प्रॉब्लेम आले त्यांच्याकडे, मोबाईलचे प्रॉब्लेम आले, लॅपटॉपचे प्रॉब्लेम आले, पण त्यांना म्हटलं कमीत कमी तुमच्याकडे मोबाईल तरी चांगला असायला पाहिजे. कारण कसं आहे, हँडल केला नाही आहे, तंत्रस्नेही कृती कोणी केली नाही आहे, तंत्रस्नेही बनलेलं नाही आहे. पण आज काळाची गरज आहे, प्रत्येकाला कमीत कमी अँड्रॉइड मोबाईल आपल्या घरच्यासाठी जसं आपण वापरतो तसं आपल्या विद्यार्थ्यासाठी एवढ्या कामासाठी तरीसुद्धा आपल्याला वापरता आला पाहिजे. कारण हे जे चेकलिस्ट आहे, मग अशी मी सुद्धा म्हटलं की इथं, आणि आता पण मी डिस्कस केलं, चेकलिस्टमध्ये सुद्धा भरपूर जणाला अजूनही प्रॉब्लेम येतात. कोण चेक करते पण तेवढी चेकलिस्ट. आपल्यापाशी 10 मुलं आहे, कोणी पाहते का म्हणते एवढे, करून टाकणं क्लिक, कोण पाहिलं जाते. पण प्रत्येकाने आपली एक जबाबदारी म्हणून, आपल्याकडे 8 मुलं आहे किंवा 10 मुलं आहे, मी या मुलाचं चांगलं असेसमेंट करू शकतो का नाही करू शकत, एवढा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. काय माझ्या वर्गामध्ये 10 मुलं आहे,
मी 10 मुलाचं जर असिस्मेंट करू शकतो का? कारण ही दिशाचे पार्टनर स्कूल आहे आणि पार्टनर स्कूलकडे जर क्वेश्चन मार्क लागत असेल तर येणाऱ्या बाकी शाळा काय आपला विचार करेल? कारण एका शाळेमध्ये जर 5 शिक्षक असेल, त्यातले 2 शिक्षक खूप चांगले काम करत असेल, 3 शिक्षक चांगले करत असेल आणि एका शिक्षकाच्यानं जर प्रॉब्लेम असेल तर एका शिक्षकाला पूर्ण टीमनं दुरुस्त करून आपली टीम चांगली करायला पाहिजे. तसंच हे टास्क जे एनालिसिस आहे याच्यामध्ये खूप चांगले असेल. आता मॅडम जे सांगत आहे खूप चांगल्या पद्धतीने टास्क सांगत आहे. आणखी त्याच्यामध्ये आपण सुधारणा करून आणखी समोर जाता येईल. ही सुरुवात आहे आणि ही सुरुवात आपण खूप इझिली घेऊन खूप चांगल्या पद्धतीनं सामोर जाऊ शकतो असं तरी मला वाटते. आशा करते हैं कि ये ट्रेनिंग आपको फ़ायदेमंद लगी होगी. अगर इस ट्रेनिंग के बारे में आपको कोई भी शंका या सवाल है तो कृपया अपने जोन कोऑर्डिनेटर से संपर्क करिए. धन्यवाद.